शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जगन्नाथचे मृत्यूपत्र चोरीला गेलेले असते, त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. रागिनी मात्र सतत आकाशलाच विचारत असते की ती मृत्यूपत्र नक्की कुठे आहे. खेळता खेळता तू कुठे दुसरीकडे ठेवले का. मात्र त्यावर आकाश काहीच उत्तर देत नाही. तर रागिनी एकदम मोठ्याने ओरडूनच त्याला विचारते आणि त्यामुळे आकाश खूप घाबरतो. तर राजा काका आणि आजी रागिनीला म्हणतात की तो आधीच खूप बावरला आहे, तू प्लीज त्याच्यावर ओरडू नको. आणि मग त्यानंतर भूमी शांतपणे आकाशला विचारते. त्यावर आकाश सांगतो की नाही सायकल राणी, मला त्याबद्दल काहीच माहिती नाही, मी तर इथे टुटूसोबत खेळत होतो. आणि त्यामुळे भूमी रागिनीला म्हणते की आकाश खरं सांगत आहे, तो कधीच खोटं बोलणार नाही. आणि त्यानंतर मग सगळ्यांनाच प्रश्न पडतो की मृत्यूपत्र नक्की कुठे गेले असेल. भूमी सगळ्यांना सांगते की आकाश बाहेर आल्यानंतर बराच वेळ या रूममध्ये कोणीही नव्हतं आणि कदाचित त्याच वेळी बाहेरून कोणीतरी येऊन ते मृत्यूपत्र घेऊन गेलं असणार. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. आजी म्हणत असते की ते मृत्यूपत्र अशा व्यक्तीने चोरलं असणार ज्याला भूमीचा या प्रॉपर्टीवरील हक्क मान्य नाही. आणि त्यामुळे राजा काका म्हणतात, म्हणजे पौर्णिमाशिवाय आपल्या घरात अजून एक घरभेदी आहे. आणि ते ऐकून रागिनी खूप घाबरते. तर भूमी म्हणत असते की आता काय करावं तेच मला सुचत नाही, हे सगळं काय चाललंय खरंच मला कळत नाही. आणि त्यावर राजा काका तिला धीर देत म्हणतात की भूमी बाळा, तू काळजी करू नको, आम्ही सर्वजण आहोत तुझ्यासोबत. आणि मग ते सगळ्यांना सांगतात की उद्याचा एक दिवस आपण घरभर ते मृत्यूपत्र शोधू आणि जर ते सापडलं नाही तर मात्र आपण पोलिसांची मदत घेऊ. आणि त्यासाठी सर्वजण हो म्हणतात. रागिनी मात्र उगाच नाटक करत म्हणत असते की हे सगळं काय चालले मला तर कळतच नाही. तर इतर सर्वजण देखील काळजीतच असतात. मात्र त्यानंतर रागिनी मनाशी म्हणते की हे काय झालं मध्येच. मी आणि पौर्णिमा बाहेर असताना जगन्नाथ दादाचं मृत्यूपत्र नक्की कोणी चोरलं. आणि त्यानंतर तिला रघुवर संशय येतो. त्यानंतर रात्री भूमी रघुच्या रूममध्ये जाते. मृत्यूपत्र तिच्याकडेच असते आणि ती मनाशी म्हणत असते की सध्या या घरात जे काही सुरू आहे त्यामुळे नक्की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही तेच मला कळत नाही. आणि जोपर्यंत माझी खात्री पटत नाही तोपर्यंत मी हे मृत्यूपत्र कोणाच्याही हाती लागू देणार नाही. आणि त्यानंतर पुढे ती म्हणते की मला खात्री आहे रघु काकांनी आकाशच्या गोळ्या नक्कीच बदलल्या नसणार, कारण जर असं असतं तर त्यांनी मला या मृत्यूपत्राबद्दल कधीच सांगितलं नसतं. आणि मग त्यानंतर ती या सगळ्या गोष्टींचा शोध लावायचं ठरवते. मात्र तोपर्यंत ती ते मृत्यूपत्र रघु काकांच्या रूममध्येच लपवते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी आणि मनू दिवाळी पाडव्याची तयारी करत असतात. मनू भूमीला म्हणत असते की जर मला मागच्या वर्षी कोणी सांगितलं असताना की पुढचा दिवाळी सण तू तुझ्या सासरी साजरा करशील तर मी त्या गोष्टीवर विश्वासच ठेवला नसता, कारण आपलं लग्न किती पटकन झालं ना. पुढे ती म्हणते की त्यावेळी मला अथर्व खूप आवडायचा, पण माझं त्याच्यासोबत लग्न होईल असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. आणि आज मी पहिल्यांदा अथर्वला ओवाळणार आहे. आता तो मला पाडव्याचं काय गिफ्ट देतो काय माहीत. मात्र भूमीचं मनूच्या बोलण्याकडे लक्ष नसतं आणि त्यामुळे मनू तिला काय झालं ते विचारते. तर भूमी म्हणत असते की मनू, आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर आपल्याला हलकं वाटायला हवं ना, किंवा गुंता सुटल्याचं समाधान वाटायला हवं ना. पण तसं मला काहीच वाटत नाहीये, कारण पौर्णिमाने त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर माझ्या खोट्या सह्या का केल्या तेच मला कळत नाही. आणि तिने जे काही कारण सांगितलं ते माझ्या मनाला पटत नाही. तोपर्यंत मला यामागचं सत्य समजत नाही तोपर्यंत मी शांत बसू शकत नाही. तर दुसरीकडे पौर्णिमा रडतच तिच्या रूममध्ये बसलेली असते. त्यावेळी रागिनी तिथे जाते. ती हसतच पौर्णिमाकडे बघत असते आणि त्यानंतर नाटक करत तिला म्हणते की हे घे मलम आणि लाव त्या जखमेला. तर पौर्णिमा रडतच तिला विचारते की आई, तुम्ही का वागलात माझ्यासोबत असं. त्यावर रागिनी हसतच सांगते की पौर्णिमा, मला समजून घे, मी हे जे काही केलं आहे ना ते आपल्यासाठीच केलंय. कारण जर मी तुला शिक्षा दिली नसती तर कोणाचाही माझ्यावर विश्वास बसला नसता, कारण त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर माझं नाव होतं. त्यामुळे इतक्या सहजासहजी कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नसता आणि त्यामुळे तुला शिक्षा देणं गरजेचं होतं. आणि रागिनीचं ते बोलणं ऐकून पौर्णिमा मनाशी म्हणते की किती क्रूर बाई आहे ही.
तर रागिनी तिला सांगत असते की तू माझी सून आहे, त्यामुळे तू असं रडत बसायचं नाही. आणि त्यानंतर ती पौर्णिमाला बेडवर बसायला सांगते आणि तिच्या हाताला मलमही लावून देते. तर दुसरीकडे भूमी मनूला म्हणत असते की या घरात नक्की काय सुरू आहे ना, ते मला शोधायलाच हवं, कारण हे सगळं आकाशशी रिलेटेड आहे, त्याच्या जीवाला धोका आहे. आणि त्यावर मनू म्हणते की ताई, तू काही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल, गोष्टी पटपट बदलतील आणि सगळं काही पुन्हा पूर्वीसारखं नॉर्मल होईल. आणि त्यावर भूमीसुद्धा हो म्हणते. मात्र मनू तिला एकदा हसायला सांगते, मात्र भूमी काही हसत नाही. परंतु शेवटी मनू खूप आग्रह करते आणि त्यामुळे भूमी एक स्माईल देते. मात्र हा सगळा प्रकार आकाश बघत असतो आणि भूमीची अवस्था बघून त्याला वाईट वाटते. तर दुसरीकडे रागिनी पौर्णिमाच्या जखमेवर मलम लावत असते. तर पौर्णिमा मोठ्याने ओरडते. तर रागिनी तिला सांगत असते की पौर्णिमा, तुला शिक्षा देणं खूप गरजेचं होतं. जर मी तुला शिक्षा दिली नसती तर त्या भूमीने माझ्यावर विश्वास ठेवला नसता. आणि तिचं ते सगळं बोलणं ऐकून पौर्णिमा खूपच चिडते. मात्र रागिनी हसतच तिला सांगते की पौर्णिमा, तुझ्या हाताची तू व्यवस्थित काळजी घे, कारण आपल्याला पुन्हा एकदा याच हाताने त्या भूमीच्या खोट्या सया करायच्या आहेत. आणि ते ऐकून पौर्णिमाला तर धक्काच बसतो. तर रागिनी हसतच तिला म्हणते की तुला काय वाटलं, त्या भूमीने आपला डाव आपल्यावरच उलटवला म्हणून मी गप्प बसेल का? तर नाही, आता मी पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात करणार. आणि त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र जात असताना पौर्णिमाला सांगते की खाली पाडव्याची तयारी सुरू आहे आणि त्यामध्ये तुझं काहीच काम नाही, त्यामुळे आता तू आराम कर, कारण झोप पूर्ण झाली की तुझी जखमसुद्धा लवकर भरून येईल. आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते. त्यानंतर राजा काका, आकाश आणि अथर्व पाटावर बसलेले असतात. आणि मग त्यानंतर रागिनी राजा काकांना ओवाळते. राजा काका तिला एक छान गिफ्ट देतात, त्यामुळे ती खूपच खुश होते. त्यानंतर भूमी आकाशला ओवाळते. मात्र आकाशला ओवाळत असताना तिला सतत आत्तापर्यंत घडलेले प्रसंग आठवत असतात. तर आकाश तिला म्हणत असतो की सायकल राणी, आता मला काजू कतली भरव. मात्र भूमीचं त्याच्याकडे लक्ष नसतं आणि त्यामुळे आकाश तिला मोठ्याने आवाज देतो आणि मग भूमीचं त्याकडे लक्ष जातं. ती आकाशला काजू कतली भरवते आणि ताट मनूच्या हातात देण्यासाठी जाते. तर आकाश तिला विचारतो की सायकल राणी, तुला पाडव्याचं गिफ्ट नको आहे का? आणि ते ऐकून भूमी खूपच खुश होते. तर आकाश तिला एक गिफ्ट देतो आणि ते लगेच उघडायला सांगतो. भूमी ते गिफ्ट उघडते तर त्यामध्ये स्माइली बॉल असतो. ती आकाशला विचारते की हे काय आहे? त्यावर आकाश म्हणतो की सायकल राणी, काल तू दिवसभरात एकदाही हसली नाही, खूप सॅड होती आणि जर तू सॅड असली की मी सुद्धा सॅड असतो, त्यामुळे मी तुला हा स्माइली बॉल दिला आहे. तू सुद्धा यासारखीच नेहमी स्माईल करत राहा. आणि आकाशचं ते बोलणं ऐकून भूमी खूपच खुश होते. तर इतर सगळ्यांना देखील आकाशच्या या कल्पनेचं खूपच कौतुक वाटत असतं. सर्वजण त्याच्यासाठी टाळ्या वाजवत त्याचं कौतुक करतात आणि त्यामुळे आकाशही खुश होतो. त्यानंतर मनू अथर्वला ओवाळते, तो सुद्धा मनूला छान गिफ्ट देतो, त्यामुळे सर्वजण खुश होतात. आणि मग रागिनी आकाशला म्हणते की चला, संपली सुट्टी, आता आपल्याला ऑफिसला जायला हवं. आणि त्यासाठी आकाशही आनंदाने तयार होतो. तर भूमी रागिनीला सांगते की आत्या, तुम्ही जा पुढे, मी आणि आकाश थोड्या वेळाने येतो. त्यावर रागिनी हो म्हणते आणि ऑफिसला जाण्यासाठी निघते. तर भूमी मनाशी म्हणत असते की आकाशने तर मला खूप छान गिफ्ट दिलं आहे, पण आता मी जे त्याला गिफ्ट देणार आहे ते त्याला आवडेल की नाही माहीत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रघु काका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात. तर भूमी आकाशला घेऊन तिथे जाते आणि रघु काकांची अवस्था बघून तर आकाशला धक्काच बसतो. आणि त्यावेळी भूमीचा भाऊ तिला सांगतो की मी मगाशीच डॉक्टरांसोबत बोललो आहे आणि त्यांनी सांगितलंय की रघु काका कोमामध्ये गेलेत. आणि ते ऐकून भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि त्यानंतर रागिनीला समजतं की भूमीने डेटा बँकमधून खूप वर्षांपूर्वीचा डेटा मागवून घेतला आहे आणि त्यामुळे रागिनीला धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.